वडाळ्यात पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। थोड्याच वेळात निघणार होती रामनवमीची रॅली आधीच पोलीस आणि कार्यकर्ते भिडले। पोलिसांनी नाकारलेली शोभायात्रेला परवानगी। मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा होणार कायापालट। धारावीतील सर्वेक्षण अंतिम टप्प्यात। प्रकल्पाच्या माध्यमातून लवकरात लवकर घरं पूर्ण व्हावीत, धारावीकरांची मागणी। उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट टाकलेली नाही। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद। महाराष्ट्राच्या हितासाठी वादविवाद करणं योग्य नसल्याचंही राऊतांचं विधान। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरून अजित पवार यांचा सरकारला घरचा आहे। 3 वर्ष झाले मात्र अद्याप निवडणुका झाल्या नसल्याचं म्हणत केली खंत व्यक्त। एन्काउंटरसाठी 10 लाख दिल्याचा रणजित कासलेचा दावा खोटा। ते पैसे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकानं दिल्याचं समोर। 10 लाख देणाऱ्या सुदर्शन काळेंनी दाखवली पावती। बीडमधील तरुणीची ब्लॅकमेलला कंटाळून आत्महत्या। आजच्या दिवशी होतं तरुणीचं लग्न। आरोपी अभिषेक कदमला अटक तर लगेच जामीन। सोलापुरातील डॉक्टर वळसंकर आत्महत्या प्रकरण। आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी। डॉक्टरांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप। साता समुद्रापार मराठीचा डंका। स्थळ जुनं फर्निचरसह 4 चित्रपटांची कान्ससाठी निवड। फ्रान्समध्ये 14 ते 22 मे पर्यंत रंगणार आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।